या रेणुका राठोड आहेत. गट नंबर मौजे गंधोरा येथील तालुका तुळजापूर येथील गट नंबर 284चे स्वतः शेतकरी आहेत आणि मी यांचे जावई आहे आणि माझे सासू जी आहेत रुक्मिणी राठोड यांची गट नंबर 285 आहे. ही शेतजमीन आमचे दोघांच्या मालकी हक्काची आहे. आम्ही त्यांचे वारसदार वगैरे आहेत एकमेव. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे टावर तुम्हाला दिसतंय समोर, हे टावर नंबर 32 आहे आणि हे पवनचक्कीचं काम आहे मूलतः. आणि सेरेंटिका जी आहे हे पवनचक्कीचं हे विद्युत वाहक तारांचं काम करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहे असं आम्हाला समजलंय. हे कुठलीही अधिकृत शासनाची किंवा कोणाकडून अशी माहिती नाही आहे. आणि ही जी आहे ही टावर लाईन जी जाणार आहे इथून, ही जवळपास 400 kVची टावर लाईन त्यांनी इथून टाकायचं हे प्रोजेक्ट घेतलेलं आहे असं आम्हाला समजलं. आणि हे प्रकरण आमच्या लक्षात कधी आलं, जेव्हा आमचं जुलै आणि ऑगस्टमध्ये जेव्हा भर पीक होतं, आमचं तूरचं होतं, सोयाबीनचं होतं, जिथं आपण थांबलोय तिथं सोयाबीनचं पीक होतं. मागच्या 285 या गटामध्ये पूर्ण तूर आणि हरभरा होता. तर त्या पिकात यांनी काय केलं, रात्री 12-1च्या सुमारास जुलै महिन्यात तारा टाकायला सुरू केले होते. मग ते उभ्या पिकाचं पूर्ण नासाडी करून आम्हाला या त्याची काय पूर्वकल्पना वगैरे तुम्हाला दिली नव्हती का? काहीच नाही. हे शासन किंवा काय ह्याचा मोबदला नाही, काहीच नाही. कसलं अग्रीमेंट नाहीये, कसली चर्चा नाहीये. आम्हाला मुळात हे माहिती नाहीये की हे प्रकल्प आहे कुणाचं, हे पण माहिती नव्हतं आम्हाला. शासनाकडून कुठलीही नोटीस नाहीये, पूर्वकल्पना नाही, सूचना नाही आणि कंपनीच्या कुठल्याही माणसाकडून आम्हाला पूर्वसूचना किंवा कल्पना नाही. तर डायरेक्ट यांनी रात्री, तेही अवेळी रात्री 50-60 लेबर लोक येऊन पूर्ण भर पिकातून नासाडी केली. आता जे तुम्हाला हे सगळे तारा नासाडी केली त्याला किती वर्ष व्हायला? आता 2 पीक झाले ना साहेब. आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये पूर्ण पिकाची नासाडी केली. सप्टेंबर मध्ये 3 वेळा असे प्रयत्न झाले, त्यांना आम्ही अडवणूक केली. आणि या संदर्भात आम्ही काय केलं, जुलै ऑगस्ट सप्टेंबर पासून प्रांत अधिकारी, जिल्हा अधिकारी आणि स्थानिक पोलीस आणि SP साहेब, तहसीलदार साहेब या सगळ्यांकडे आम्ही तक्रार केली, विनंती केली, मागणी केली की हे सगळे प्रकरण जे आहे हे कशाचं आहे ते आम्हाला सांगावं. आमच्या शेतजमिनीमधून असे हे कोण गावगुंड किंवा कुठले हे कंपनीचे काय म्हणजे माणसं आहेत ती जी आहे जोर जबरदस्तीने धमकावत आमच्या शेतातून आम्हाला मारहाण करून हे सगळं प्रकरण सुरू केले. शेताची नासधूस केलेली. हे काय प्रकार आहे? म्हणजे नेमकं म्हणजे प्रशासनाने आमच्या जमिनी त्यांच्या नावावर केलेत का प्रशासनाच्या नावावर आमच्या जमिनी झाल्यात ते पण माहिती नाही आम्हाला. ते पण माहिती नाहीये. आणि त्यांनी हे जवळपास 1.25 एकरचं आमचं रान जात आहे. हे 6 एकरच्या पट्ट्यातून 1.25 एकर रानावर यांनी ताबा ठोकलेला आहे आणि हे प्रकल्प इथून जात आहे याबाबत सुद्धा आम्हाला कोणतीही कल्पना नाही. मग सप्टेंबर ऑक्टोबर पासून आम्ही यांना एवढे जवळपास 7-8 अर्ज आम्ही दिले. त्या अर्जाची आमच्या प्रती आहेत, तेही तुम्हाला आम्ही दाखवू. तर सर्व प्रशासनाला पण कोणी नाही घेतली. प्रशासनाला सर्व स्तरावर विनंती केली, सगळ्यांना जाऊन विचारणा केली, कोणीही त्याची दाद देत नाही. आणि प्रांत अधिकारी साहेबांना सविस्तर जाऊन भेटलो आम्ही या प्रकरणाबद्दल. कारण समिती अध्यक्ष ती आहे असं कळालं, कुठेतरी जिल्हास्तरीय किंवा तालुका समिती आहे या प्रकरणामध्ये मध्यस्थी म्हणून आम्हाला समजलं. हे कुठल्याही जनतेला माहिती नाहीये हे आहे. आणि ही याची अवेअरनेस पण कुठले अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा करत नाहीत. पण आम्ही त्यांना अप्रोच केलं. मग त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं हे केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये बिलकुल तुम्ही अडथळा करू शकत नाहीये. असा कुठलाही मोबदला वगैरे हा काही प्रकार तुम्हाला मिळणार नाही. कारण ही टावरची लाईन आहे, ही वरून जाते, तुमच्या शेतातून जात नाही. परंतु आम्ही विचारलं की साहेब आमच्या पिकांची नासधूस करून ते जे घालत आहेत हे सगळं करत आहेत आणि याचं जे आहे आम्हाला असं कळालंय की याचा काहीतरी मोबदला वगैरे मिळतोय आणि तुम्ही असे कसे म्हणताय की शासनाचा प्रोजेक्ट आहे, केंद्र शासनाचा, आम्ही काही नाही करू शकत. म्हणजे महसूल अधिकारी हे सर्वस्वी पूर्ण त्यांच्याकडे हे सर्व अधिकार असताना आणि जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांच्याकडे सर्व अधिकार आणि तहसीलदार यांच्याकडे अधिकार असताना यांनी पूर्णपणे याच्याकडे म्हणजे जाणून बुजून दुर्लक्ष करून कंपनीला राजरोसपणे याच्यामध्ये कामाला मूक संमती त्यांनी दिलेली होती आणि आम्हाला दमदाटी करून हे प्रकरण जागीच दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून आम्ही काय केलं की कोर्टामध्ये धाव घेतली. आपण सर्व स्तरावर जिल्हाधिकारी विनंती करतोय, SP साहेबांना करतोय, स्थानिक सगळं महसूल अधिकारी यांना करतोय, तर कुणी दाद देत नाही म्हणून कोर्टात घातली आम्ही. नोव्हेंबरमध्ये हे प्रकरण आम्ही कोर्टात नेलंय. नोव्हेंबर पासून जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 2 वेळा सुनावणी झाली त्या कोर्टामध्ये. तर ही संबंधित कंपनी जी आहे त्या कोर्टामध्ये कधीच हजर राहिलेली नाहीये. आता तिसरी जी सुनावणी आहे ती एप्रिल 2 तारखेला प्रलंबित आहे. असे असताना मग वारंवार आम्ही प्रांताकडे फॉलोअप घेतल्यानंतर प्रांतांनी याच्यावर सुनावणी ठेवली आहे. ती आज दिनांक 18/3/2026 ला 3:30 वाजता
प्रांत अधिकाऱ्यांनी यांनी तहसीलदार यांच्या याच्यात दालनात कार्यालयात त्यांनी याच्यावर सुनावणी ठेवलेली आहे. अशी असताना हे सर्व माहिती असून कोर्टात मध्ये प्रकरण आहे हे आम्ही जिल्हाधिकारी, SP साहेब, स्थानिक पोलीस प्रशासन, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांना स्वतः नेऊन त्याच्या प्रती दिलेल्या आहेत. कोर्टात काय दावा दाखल आहे, काय सुनावणी झालेली आहे, प्लस हे याआधी तुमच्याकडे आम्ही किती वेळा मदत मागितली हे सगळं प्रकरण त्यांना सांगून कोर्टात प्रकरण आहे, तुम्ही इथं कंपनीला मजाव करा की इथं कुठलेही पुढील काम करू नका जोपर्यंत कोर्टाचे आदेश होत नाही. एवढं सगळं असताना देखील ते लोक स्थानिक ऐकत नाहीत. पोलीस प्रशासन त्यांना श्री पोलीस support नंदकिशोर करतात. साळुंके साहेब यांनी रविवारी 15/3/2026 रोजी कोर्टाची सुनावणी पेंडिंग आहे ती 2 एप्रिलला आणि प्रांताची सुनावणी पेंडिंग होती आज 18 तारखेला. तर कोणतेही शासकीय आदेश नाही त्यांच्याकडे, कुणाच्याही सूचना नसताना स्वतःच्या मन अधिकाऱ्याने त्यांनी 15-16 पोलीस अधिकारी आणि कंपनीचे जवळपास 50-60 माणसं 50 आणि 300 माणसं होते. हा जवळपास आणि एवढं सगळं जमाव करून डायरेक्ट शेतात हे दुडगुस घातलं, हे तारा अतरायला सुरू केलं. हा, हे हे आमच्या बिचारे जे मामा आहेत आहेत माझे, ते यांचे आमचं शेत करतात. शेत करतात यांनी विरोध केला की असं कसं काय करताय, तर त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारलं, पडेपर्यंत मारले ह्यांना. त्यांच्या दोन्ही मुलांना मारलं. आल्यानंतर मी त्यांना बी सुशिक्षित सांगितलो कसं मी जनावर शेरडायची माझी. आल्यानंतर मी कुऱ्हाड आणलो संघ एवढा हे झाडांची शिवरीचे झाड तोडायचं माझ्या शेरडाला टाकासाठी मी सतत शेताकडून आलो, कुऱ्हाड घेऊन आणलो असं नाही, मी शेतकरी माणूस आहो. घेऊन येताना मी संघच आणला. इथं शेरडा येते मंडळी होती आमच्या इथं जनावर थांबून. मग मी आल्यानंतर ते पोरेच खातं कसं काय आलंय की म्हणून साठी मी गडबडीने हेतून मग त्यांच्या हातातली कुऱ्हाड हिसकावून घेतली, आलो. त्यांना बेशुद्ध पडेपर्यंत मारलं मला आणि काय त्या कामगारांची दगड लागत आहे म्हणून त्यांनी काय केलं, दगड उचलला कामगाराकडे टाकलं. अक्षरशः त्यांच्या पाया पडून सांगितलं आज थांबा, माझी जनतेची तिकडे मुंबई पुण्याची माणसं येते पोरं माझी. आल्यानंतर मी तुम्हाला उद्याच्याला आजच्या दिवस साहेब थांबा आजच्यापर्यंत, आजचा दिवस म्हणून पाया थांबल्यानंतर तुम्ही उद्याच्याला माणसं आल्यानंतर तुम्ही सगळं तुमचं काय ते का सगळं व्यवस्थित तुम्ही सांगा. त्यांनी बी त्यांचं बी ऐका आणि तुम्ही ऐकून घेऊन त्या ते तुम्ही विनंती चालू करणाऱ्या करा. माणसाला ते त्यांनी ऐकलं साईडला मला केलं. मला काय आणि केलं तुला त्यांनी? सांगते, मारले. त्याला आज 30 वर्षापासून गोळ्या चालू आहेत. त्यांना हा. मेंदूला मार लागलेला आहे. त्यांना वळसंकर सकाळ संध्याकाळ साहेबाच्या गोळ्या आहेत. त्यांचा डॉक्टरच्या मेडिकल गोळ्या चालू रिपोर्ट आहे आहेत. आमच्याकडे. ते मेडिकल रिपोर्ट सुद्धा तुम्हाला दाखवू आम्ही त्यांचं मेडिकल काढून आणले काल, ते पण दाखवू तुम्हाला आम्ही. त्यांना मारलं कारण एवढं आणि त्यांना torture. जागीच ते बेशुद्ध पडले, त्यांना तोपर्यंत सोडून दिलं. मारलं आणि माझी- त्यांची 2 जी हा. मुलं होती त्यांना पण मारलं, आणि त्यांच्या मिसेसला पण हे हो. शिवीगाळ वगैरे केली. आणि मुलं विनाकारण इथे त्यांच्या आणि नावावर- मुलं- मुद्दामून त्यांनी काय आपण केलं, काय त्यांनी काय केलं पोलिसांनी. पोलिसांनी आणि त्यांनी काय केलं नंतर यांचे हे सगळं करत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं, तर व्हिडिओ मोबाईल हिसकावून त्यांनी सगळे व्हिडिओ पोलिसांनी, डिलीट हा, केले. हा. आणि नंतर जेव्हा कामगारांसोबत त्यांची हातापाई होत होती केली ते. आणि पोलीस मध्यस्थी ते करत होते त्यावेळेस त्यांनी जाऊन स्वतःच्या अंगावर ते प्रकरण घेतल्यासारखं घेतलं आणि यांच्यावर खोटे गुन्हे दाखल गुन्हे केलेले दाखल केले, आहेत 4 की आणि मला अजामीनपात्र काय नाही, गुन्हे एवढं दाखल इथं केले. उतरून पोलिसांना मारलं. शासकीय त्या कामात सेरेंटिका कंपनीचं कोण नव्हतं का? कोणी नव्हतं, त्यांच्या अधिकृत कोणी नाही, कोणी नव्हतं. कंपनीवाल्यांना त्यांचा मॅनेजर वगैरे त्यांचे किंवा manager इकडला कोण- कोण देखरेख करते ते? काहीच नाही, त्यांच्याशी आमची थांबले चर्चा नाही, काही नाही, त्यांच्याशी काही नाही आम्हाला. काही चर्चा पोलिसांनी नाही. केलं डायरेक्ट सगळं. पोलीस याच्यामध्ये इंटरव्हेन करत होते. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की यांच्यावर जे अशी मारहाण केली बेकायदेशीर आमच्या शेतात त्यांनी घुसलेलं आहे, कोणतेही त्यांच्याकडे आदेश नव्हता. आम्ही त्यांना विचारलं कोणत्या आदेशाने आले, जिल्हाधिकारी यांचे कुणाचे आदेश आहेत का, प्रांताचे कुणाचे आदेश आहेत का, त्यांच्याकडे काही म्हणजे उत्तर नव्हतं. नव्हतं. आणि त्यांनी डायरेक्टली यांना मारहाण केली रविवारी आणि आमच्या विरोधात असे गुन्हे दाखल केले, शासकीय कामात अडथळा आणला, पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांवर म्हणजे वर्दीवर हात उचलला, अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करून डांबून ठेवण्याचा प्रयत्न त्यांचं चालू आहे. FIR त्यांनी दाखल केली असं आम्हाला समजलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये उलट खोटी तक्रार त्यांनी करून आम्हाला डांबून ठेवण्याचं त्यांनी प्रयत्न केलाय. याच्यामध्ये कंपनीशी कोणतंही आमचं अग्रीमेंट नाहीये काहीच आणि नाही. कुठलाही मोबदला नाहीये, या आधी कुठलीही नोटीस नाही, चर्चा नाही, ना पोलीस प्रशासनाची नाहीये, ना कंपनीशी नाहीये, ना प्रांताशी कुठल्याही या विषयावर म्हणजे कुठली सुनावणी नाही, काही नाही. असे असताना देखील यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी त्या येऊन हे दिवशी पण मारहाण केलं करून आणि खोटं 16 केलं. तारखेला पण केलं त्यांनी. एवढं जाऊन त्यांनी FIR दाखल केली हा. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही DYSP जिल्हाधिकारी हो, यांच्याकडे तिथं गेलेलो गेलो. आम्ही. आमचं तिकडे सगळं गेलेलं असताना इकडे तिथं काम चालू केलं. नंदकिशोर सोळंकी हो, हे सोळंकी PI साहेब. यांनी या कामाची जणू काही सुपारीच घेतली त्यांनी हो, कंपनीकडून. हा, आणि- त्या प्रकारे ते काल येऊन पुन्हा तिकडे सगळं आमची चर्चा चालू असताना इकडे इथं येऊन येऊन त्यांनी केली. स्वतःहून त्यांनी तारा ओढायचं काम सुरू इथे केलं उभारले होतं. होते ते त्यांना साळुंखे आम्ही साहेब. विरोध केला होता. ते ते आमच्याकडे साळुंखे सबूत साहेब पण आणि आहे. पूर्ण त्यांचा ताफा पुन्हा एकदा आणलं होतं.
आणि दुसरं म्हणजे काल चक्क मंडल अधिकारी इथे हजर होते. काही कोण आहेत मंडळ अधिकारी? मंडल अधिकाऱ्यांचे नाव आम्हाला माहिती नाही, पण मंडल अधिकारी हजर कुठल्या होते ह्याच्यात येत आहे ते मंडळमध्ये? आपले तुळजापूरमध्ये, म्हणजे इथले गंधोऱ्याचे सर्कलचे असतील. त्यांचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्यांचे व्हिडिओ आहे, दाखवतो. त्यांचा चेहरा आणि आहे. ना, तर यांना या माझ्या मंडल आईला- अधिकारींना माझ्या आईला पण त्याने पॅनिक अटॅक केला. तिथं माझी आई पडली होती बघा, इथं ह्या झाडाखाली माझी हे आई कालचं पडली होती प्रकरण आणि आहे. पाणी पाजवलं. मला स्वतःला पण आलं होतं, कारण आता मी मला स्वतःला आवरू शकते म्हणून मी आवरलं, पण माझ्या आईला आवरलं नाही. त्याने पाणी पिलं, सगळं आम्ही सांभाळून घेतलं. तरी ती पोलिस त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. सगळं त्यांच्याकडे लक्ष होतं ना, आम्हाला कोणी लक्ष नाही दिलं. एवढं आम्हाला महत्वाचं torture म्हणजे केलं. काय, आमचं म्हणणं हे आहे, कोर्टात प्रकरण चालू आहे. आम्हाला तुम्ही जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्याकडून कधी न्याय मिळाला नाही, एसपी यांच्याकडून. तर आम्ही कोर्टात टाकलंय, कोर्टामध्ये दावा चालू आहे, दाव्याची सुनावणी चालू आहे. जोपर्यंत कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही काम इथं करू नका, एवढीच आमची एवढीच मागणी आमची आहे. अपेक्षा आहे. एवढं असताना पोलीस प्रशासन कुणाच्या आदेनुसार कोर्टाला धावलून आणि त्यांचे महसूल अधिकारी यांचे प्रांताचे आदेश, आता सुनावणी आज आहे, 18 तारखेला सुनावणी असताना यांनी 15 तारखेला पोलिसांना कोणी आदेश दिला की इथून तारा टाका सुनावणीच्या आधी? मंडल अधिकारी काल आले होते समक्ष पोलिसांसोबत. मंडल अधिकारीला कोणी आदेश दिला? त्यांना कोणते असे अधिकार आहेत की तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेबांची सुनावणी जर 18 तारखेला आहे आणि तुम्ही 16 तारखेला समोर येऊन काम करून घेताय? हे आम्हाला प्रश्न विचारायचे. यांना अधिकार कोणी दिले? यांना कोणी नोटिसा दिल्या आणि यांनी सूचना कोणी दिल्या? पोलिसांनाही आमचं एसपी डीवायएसपी साहेबांना म्हणणं आहे, यांना रविवारी कोणती अशी तुम्ही सूचना दिली होती? कोणत्या आधारावर दिली होती? कोणत्या अग्रीमेंट बेसवर दिली होती? कोणत्या करारावर दिली होती? आणि कोणत्या कमिटीचे अशी पूर्ण निर्णय झाले होते जे की आम्हाला सगळं कळवून आम्ही त्यांचं आदेशाचं पालन केले नाही किंवा काही नाही? कोणत्या कोर्टाचे तुम्हाला आदेश आले होते की तुम्ही तुमचे पोलीस पूर्ण फौजफाटा इथं पाठवला आणि अशी शेतकऱ्यांना मारहाण करून, दंडलशाहीने पूर्ण त्यांच्यावर खोटे दाखल करून, आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी एवढी पण त्याच्यामध्ये तयारी ठेवली होती की 5-6 SC ST कॅटेगरीची माणसं आणली माणसं होती आणली जेणेकरून आमच्यावर अट्रॅसिटी सारखा गुन्हा दाखल व्हावा. या घटनेची डीवायएसपी आणि एसपी साहेबांना आमची सगळ्यांना, विनंती आहे हो, हो. कळकळीची की या गोष्टीची गंभीर दखल घेऊन आमच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करावे आणि उलट या पूर्ण असे कायदा पायदळी तुडवणाऱ्या आणि मनमजुरी करणारे तुमचे पोलीस अधिकारी जे नंदकिशोर साळुंके साहेब आहेत त्यांच्यावर आणि त्यांच्या सोबत पूर्ण बटालियन आणि सगळ्या- कंपनी त्यांचं याच्यावर सगळ्याचे नाव आहेत पूर्ण माझ्याकडे. गुन्हा दाखल करावा आणि त्यांना चेहऱ्याची सस्पेंड सुद्धा- करण्यात यावं हो. अशी आमची मागणी आहे. आणि- जर जनतेसाठी हा कायदा सुव्यवस्था नसेल तर एका बड्या कोण्या म्हणजे करोडपती आणि या बड्या कंपन्यांसाठी जर तुमची पोलीस प्रशासन आणि तुमचे सगळे पोलीस यंत्रणा प्रशासन जर काम करत असेल तर या विरोधात जे आहे कोर्टानंही, आम्ही हे व्हिडिओ कोर्टातही दाखल करणार आहे, कोर्टाच्या पुराव्यासाठी पण दाखल करणार. कोर्टानंही हे विनंती करणार आहे की जर पोलीस प्रशासनामध्ये एसपी साहेब जरी याच्यामध्ये काही हे करत असेल आणि जिल्हाधिकारी साहेबही कसूर करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी आणि प्रांताधिकारी साहेबांवर तर आधी गुन्हा दाखल करण्यात यावा असं माझं म्हणणं आहे. या सर्व प्रकरणामध्ये पूर्णतः प्रांताधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब हे जबाबदार आहेत आणि याच्यामुळे पोलीस जे PI साहेब आहेत त्यांना पाठबळ मिळालंय आणि त्यांनी हे सर्व घडवून आणत आहे आणि त्यांनी आमच्यावर अन्याय अत्याचार करत आहे आणि याला पूर्ण प्रशासन आणि संपूर्ण सिस्टम सगळे त्यांना जबाबदार हो, आहे. जबाबदार. यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे. आणि